देवा, आपण आल्याचं ध्यानात आलं. होय, म्हाळसे बरोबर मी सूक्ष्म देहाने मानस सरोवरावर गेलो होतो. तिला तिच्या गतजन्माचे स्मरण होण्यासाठी काही संकेत मिळावेत असं मला वाटत होतं. हो, कळालं मला देवा. प्रणाम प्रभू. देवा, श्री म्हाळसा देवींच्या मनात ही इच्छा कशी झाली याचं कारण आपणास ठाऊक आहे का? नंदी, क्षमा असावी देवा, परंतु श्री म्हाळसा देवींनी त्यांना सत्य कळण्यासाठी काही संकेत मिळतील का असं मला विचारलं. तेव्हा मला त्यांना नाही म्हणता नाही आलं. आज्ञा असावी देवा. पण देवा, त्यांना तसे काही संकेत मिळाले का? होय, तिकडे तिची आणि गंगेची भेट झाली. देवी गंगा आणि श्री म्हाळसा देवींची भेट झाली तर? होय, आख्यानाच्या निमित्ताने तिला गंगेबद्दल बरंच काही कळालं होतं. काय देवा? तिच्या बोलण्यातून सत्य काय आहे ह्याबद्दलचे संकेत मिळाले. म्हणजे ज्या हेतूने गेल्या होत्या तो हेतू पूर्ण झाला तर? देवा, इकडे जेजुरीतही बाणाईला काही संकेत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तेही मला जाणवलं, पण बानूच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांचे निरसन मात्र करावंच लागेल. पण उघडपणे तिला सहाय्य करता येणार नाही. प्रधानजी, मला असं वाटतं की हे कार्य नारद मुनींनी पूर्णत्वाला न्यावं. नारायण नारायण. प्रणाम देवा. प्रणाम प्रभू. मुनिवर, गडावर श्री म्हाळसा देवी आणि बाणाई दोघींनाही सत्य कळण्याच्या दृष्टीने काही संकेत मिळाले आहेत. नारायण नारायण. पण त्यामुळे बानूच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आणि मुनिवर, त्याचे निरसन तुम्ही करावे. हो देवा, आपली आज्ञा शिरसावंद्यच आहे. परंतु माझ्या मुखातून काही नको ते बाहेर पडल्यास? मुनिवर, शक्यतो तसं काही होणार नाही. असाच लावू ना. आता आपण ड्राय स्टफ आपण हरीचं सगळे साहित्य टाकायचे. माझं म्हणजे अगं बहिणी म्हणून किती प्रयत्न करत होती करताना की शिवच्या मला नाही वाटत. गौरी असतो त्याच्यावर विश्वास नाहीये का? विश्वास आहे मी तुम्हाला. तो ना म्हणजे निशा बहिणीचं नाटक वगैरे ते नाहीये. अगं असं कसं म्हणतो? जतीन भाईंचा कॉल आहे, रिसीव कर ना. बघ, कट म्हणून ते मला करतील. एक होतं. आता मला कळत तुम्ही दोन दाते. बनू हे संकेत आणि हे असतात. बाहेर तुमची